हाय नमस्कार मंडळी. मी वैशाली आणि तुम्ही पाहताय माझं सफर वैशालीचं हे यूट्यूब चॅनल. तर मंडळी, तुम्ही पंपवाली वैशाली जर यूट्यूबवर अकाउंट ओपन करून बघितलं तर त्यामध्ये तुम्हाला एक वेगळीच वैशाली दिसेल. तर आज मी माझ्या आयुष्याची गोष्ट सांगणार आहे, जी गोष्ट एक सामान्य स्त्रीची आहे, जिला खूप स्वप्न होती, पण आयुष्याने अचानक एक वेगळंच वळण घेतलं. तर ज्या पंपवर मी काम करत होते, खूप मेहनत करायचे, उन्हात पावसात काम करून मी पैसे पैसे जमा केले. माझी फक्त एकच इच्छा होती की मला माझ्या मुलाकरता आणि माझ्या फॅमिलीकरता घर घ्यायचं होतं. खूप कष्टानंतर मी ते घर घेतलं होतं आणि त्या दिवशी मला असं वाटलं होतं की आता सर्व ठीक होईल, सगळं छान होईल. पण कधी-कधी ना आपल्याला सर्वात जास्त आपल्याच नात्यामधून त्रास होत असतो. कारण नातं हे दोघांकडूनही टिकवायचं असतं. कुणा एकांकडूनही थोडंसं कमी प्रयत्न झाला तर ते नातं खरंच खूप तुटण्याची शक्यता जरा जास्तच असते. तर माझ्या बाबतीतही असंच झालं आहे. मी एवढं मेहनत करून घर घेतलं होतं आणि त्या घराचं नावही मी क्षण ठेवलं होतं. कारण मला तो क्षण अनुभवायचा होता. वेळ कधी बदलते ना ते सांगताच येत नाही. कारण माझ्याही वैवाहिक आयुष्यात असेच अनेक चढ-उतार आले. नवरा-बायकोमध्ये मतभेद होणं स्वाभाविक असतं. पण काही गोष्टी ना इतक्या वाढल्या होत्या की आमच्या नात्यामध्ये अंतर निर्माण झालं. मी खूप प्रयत्न केला होता नातं वाचवण्याचा, पण समजून पण घेतलं आणि स्वतःला बदलण्याचाही प्रयत्न केला. पण काही नाती ना कितीही जपली ना तरीही हातातून निसटूनच जातात. कारण माझी तर एकच भावना आहे की जे होतं ते चांगल्यासाठी होतं. कारण मी स्वतःचं आयुष्य त्यावेळी कधी जगतच नव्हते. माझ्यासाठी फक्त माझी फॅमिली इम्पॉर्टंट होती. मलाही त्रास झाला. मी पण खूप तुटले. एकीकडे घर, दुसरीकडे मुलाची जबाबदारी आणि मनात हजारो प्रश्न. त्यातच मी ज्या पंपावर काम करत होते तोही बंद झाला होता. मग आता काय करू हे मलाही सुचत नव्हतं. मीही खूप हार मानत होते, म्हणजे अजूनही मानत आहे. अजूनही माझ्यावर तीच सिच्युएशन आहे. जणू सगळंच असं एकाच वेळी माझ्यावर कोसळलं आहे असं वाटतं. पण त्या अंधारातही मला माझ्या मुलाचा चेहरा दिसतो, तेव्हा असं वाटतं की मला आता अजून हार मानायची नाही आहे. कारण मी स्वतःला सावरत आहे. माझा पंप बंद पडला तर आम्ही इव्हेंट सुरू केला आहे परत नव्याने. मी स्वतःला सावरून माझं घर चालवण्याकरता केक बनवायला शिकले. छोट्या-छोट्या ऑर्डर्स घ्यायला शिकले. दुकानांमध्ये ते छोटे-छोटे कपकेक्स वगैरे बनवून विकायला शिकले. आज मी अजूनही संघर्षच करत आहे. पण आजची वैशाली ना तुम्हाला आधीपेक्षा खूप मजबूत दिसेल. जर तुमच्याही आयुष्यात सध्या कठीण प्रसंग सुरू असतील तर लक्ष ठेवा, तुटणं चुकीचं नाही आहे, पण पुन्हा उभं राहणं खूप जास्त महत्त्वाचं असतं. मी विरुद्ध द्वेष ठेवत नाही. प्रत्येक अनुभवाने मला काहीतरी शिकवलं आहे. कारण आज मी माझ्या मुलासाठी, माझ्या स्वप्नांसाठी आणि मी स्वतःसाठी जगत आहे. मला कुणाला द्वेष द्यायचा नाही आहे. मला लोकांचाही विचार करायचा नाही आहे. कारण आयुष्य हे एकदाच येतं आणि स्वतःचा विचार करणं हे चुकीचं नाही आहे. कारण मला असं वाटतं की माझ्यासोबत जे पण झालं आहे ते कदाचित देवाचीच इच्छा असेल. कारण मी त्यामध्ये सर्वांमध्ये अडकून गेले होते. मी स्वतःची लाईफ जगतच नव्हते आणि आता मी एकदम फ्रीली माझं आयुष्य जगत आहेत. हो, पैशाच्या अडचणी आहेत माझ्याकडे सध्या, माझ्या मागे सध्या. कसं होईल, काय होईल, रडते मीही अंधारात रात्रीचं रोज रडते. पण सकाळ झाली की मी परत प्रयत्न करते. मी छोट्या-छोट्या दुकानांमध्ये जाते. त्यांना विचारते की तुम्हाला केक हवे आहेत का, होममेड आहेत. तर खूप जण नाही म्हणतात मला, तेव्हा खूप वाईट वाटतं. कधी-कधी हारल्यासारखं वाटतं. पण तरीही मी ट्राय करत असते. तर आत्ता पण अशीच एक ऑर्डर होती 12 कपकेक बनवायची. तर मी ते बनवत आहे बघा आणि माझे 12 कपकेक झाले आहेत. तर कसा वाटला मंडळी तुम्हाला माझा व्हिडिओ? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा प्लीज.
मला तुमच्या सपोर्टची खूप खूप जास्त गरज आहे. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.